मागील काही दिवसापासून याच चर्चा होते की इंडियाची टीम पाकिस्तानला जाणार का नाही, परंतु आता उलटच झालेलं आहे, चक्र फिरलेलं आहे। आता पाकिस्तानच्याच टीमला इंडियामध्ये यावं लागणार आहे। एकदम वक्त बदल गया, जज्बात बदल गए, पाकिस्तान के हालात बदल गए, तशी अवस्था झालेली आहे। आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे, सगळ्यांनाच माहित आहे। भारत तिकडे जाणार का नाही याबाबत डाऊट आहे, किंवा भारत जवळपास नाहीच जाणार। फक्त यावर एकच तोडगा निघू शकतो की आयसीसीला बायलॅटरल सिरीज करावं लागणार आहे, म्हणजेच पाकिस्तान सोबत श्रीलंका किंवा दुबईमध्ये ठेवायला सांगितलेले आहे। तर अशा प्रकारचं नियोजन करावं लागेल। जर त्यांनी पाकिस्तानमध्येच ठेवले तर इंडिया तर जाणार नाही, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। परंतु आता त्याचा डिसिजन व्हायचाच बाकी आहे। परंतु त्याच्या अगोदर दुसरीच बातमी समोर येते, ती म्हणजे आशिया कप 2025 आणि एशियन क्रिकेट काउन्सिलनं हे डिक्लेअर केलेले आहे की आता आशिया कप 2025 मध्ये जो होणार आहे तो इंडियामध्ये होणार आहे। आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत जातो का नाही ह्याच्यावर अजून डिसिजन झालं नाही, परंतु आशिया कप साठी मात्र त्यांना नक्कीच यावं लागेल। मागच्या वेळेस पण ते असंच म्हटले होते आम्ही येणार नाही, तेव्हा पण लास्ट टाइम पण आलेच होते। आणि आता आशिया कप मध्ये सुद्धा त्यांना 2025 यावंच लागेल। तर ते म्हणत होते ना, आतापर्यंत तेच प्रेशर आणत होते ना, इंडिया कसं काय येत नाही, यावंच लागेल। आता मध्येच ट्विस्ट आलेला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीला भारत जाणार का नाही त्याच्या अगोदरच आशिया कपची आता घोषणा झालेली आहे। म्हणून तर एक प्रकारे इंडियानं त्यांना कुठेतरी कन्फ्युजन मध्ये टाकलेलं आहे किंवा ट्विस्ट निर्माण केलेला आहे। तर जी चर्चा चालू होती चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानला जाणार का नाही, आता उलट होणार, आशिया कप साठी पाकिस्तान भारतात येणार का नाही। तर आता सरळ तुम्हाला सांगतो, यावर पाकिस्तान एकच स्टँड घेऊ शकतो, तो म्हणजे ते आता तिकडून त्यांचे बऱ्याच क्रिकेटरचे असे कॉमेंट येत राहतील की हा, जर भारत पाकिस्तानमध्ये आला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तरच आम्ही आशिया कप साठी भारतात येऊ, नाहीतर आम्ही नाही येणार। परंतु त्यांचे हे बयान येतच राहतात, त्यांनी काही जरी बोललं त्याला इंडिया काहीच किंमत देत नाही। आता विषय फक्त असा आहे की आशिया कप नंतर होणार आहे, म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी अगोदर होणार आहे। तर आशिया कपचा टाइम टेबल आल्यानंतर या नक्की गोष्टी कळून जातील आणि तोपर्यंत आपल्याला हे पण कळेल की भारत चॅम्पियन्स ट्रॉफीला जाणार आहे का नाही आणि पाकिस्तानवाले तोपर्यंत काय म्हणतात। आता एक प्रकारे त्यांच्यावरच दडपण आलेलं आहे, तुम्ही म्हणू शकता। जर आशिया कपची गोष्ट करायची झाली तर 2025 चा आशिया कप T20 फॉर्मॅट मध्ये खेळला जाणार आहे आणि आशिया कप मध्ये आतापर्यंत इंडियानं 8 वेळेस जिंकलेला आहे आशिया कप। आणि त्यानंतर आहे, तुम्हाला वाटत असेल पाकिस्तान आहे, अजिबात नाही। त्यानंतर 2 नंबरला आहे श्रीलंका, श्रीलंकेनं 6 वेळेस जिंकलेला आहे आणि पाकिस्ताननं अवघ्या 2 वेळेस आशिया कप जिंकलेला आहे। म्हणजे आशियामध्ये सुद्धा त्यांना डॉमिनेट करता येत नाही। फक्त पाकिस्तानच्या टीमला असं वाटतं की आमची टीम जगातली 1 नंबरची आहे, परंतु आशिया कप सुद्धा त्यांच्याच्यानं 1 नंबरच्या पोझिशनला जिंकता आलं नाही, यावरून तुम्ही समजू शकता। तर थोडक्यात सांगायचं झालं तर एक प्रकारे आता त्यांना कन्फ्युजन करून टाकलेलं आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऐवजी आशिया कपला येणार का नाही त्यांनी अगोदर स्पष्ट करण्याची कुठेतरी आता जिम्मेदारी त्यांच्यावर टाकलेली आहे।